संध्याताई सराटकर, समता आणि न्यायाचा बुलंद आवाज. अगदी तरुण वयापासूनच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या संध्याताई सराटकर सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये अगदी सक्रिय झाल्या. वेगवेगळ्या समाज घटकांसाठी कार्य करत असताना आपला विचार त्यांनी साहित्य आणि कविता यांच्या माध्यमातून अधिक धारदारपणे व्यक्त करायला सुरुवात केली. तरुण वयापासून तर आपल्या प्रौढ वयापर्यंत त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा वसा अगदी प्राणपणाने जपला. तांड्या वस्त्या ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करीत असणाऱ्या संध्याताईंना अनेक सामाजिक प्रबोधनाचे पुरस्कार मिळाले, परंतु या पुरस्काराच्या चक्रात न अडकता संध्याताईंनी आपला विचार अधिक धारदारपणे मांडला. ते सामाजिक व्यासपीठ असो, सांस्कृतिक संघर्ष असो, संध्याताई कुठेही मागे पडलेल्या नाही. शाहू फुले आंबेडकरांचा वसा जपणाऱ्या संध्याताईंना मानाचा मुजरा. चला तर मग बोलूया संध्याताईंशी त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या. नमस्कार मित्रो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कलम 19. कलम 19 संविधानामध्ये आपल्याला अर्थातच माहिती आहे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे, आपल्या चॅनलवर आहे प्रसिद्ध शाहू फुले आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्या, त्या चांगल्या साहित्यिक आहेत, कवी आहेत, अशा आदरणीय संध्याताई सराटकर. तुमचं मी स्वागत करतो. आज आपण यांच्याशी चर्चा करत असताना संपूर्ण देशामध्ये जी शाहू फुले आंबेडकरांची जी चळवळ आहे, या चळवळीच्या संदर्भामध्ये सध्या स्थिती काय आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, त्याची प्रासंगिकता आजच्या आपल्या समाजव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आपण ही सगळी तपासणार आहोत. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या साहित्यामधून जे काही मूल्य ते मांडत असतात त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत महाराष्ट्राच्या समाज जीवनावर आपली ही चर्चा होणार आहे आणि ही चर्चा तुफानी ठरणार, याच्याबद्दल मला तरी काही शंका नाही. ताई, मला एक समजून घ्यायचं आहे की ज्या वेळेस तुमचं एक पुस्तक भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या संदर्भामध्ये आहे, त्याच्यानंतर तुम्ही कविता संग्रहामध्ये सुद्धा आपल्या सामाजिक विषयांना हाताळलेला आहे. या सगळे विषय हाताळत असताना तुम्हाला असं का वाटलं की शाहू फुले आंबेडकर याच विचारधारेकडे आपण वळलो पाहिजे? माझ्या मते शाहू फुले आंबेडकर हा जो विचार आहे, हा माणसाच्या खऱ्या अर्थानं मुक्तीचा विचार आहे. त्याला गुलामीतून सोडवणारा विचार आहे आणि समतेकडे नेणारा विचार आहे. तो माणसाच्या त्याला विषमतेतून काढून तो माणसाचा खऱ्या अर्थानं उद्धार करू शकतो आणि म्हणून त्या विचारांवर माझं प्रेम होतं. आणि त्या दृष्टीने मी म्हणजे लेखनाचा सुद्धा विषय माझा तोच राहिला आणि तो माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण पाहिलं आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये त्यांनी चळवळ भाऊसाहेबांनी अमरावती जिल्ह्यामध्ये राबवली आणि त्याच्या अंतर्गत अंबाबाईच्या मंदिराचा प्रवेशाचं जे आंदोलन आहे ते संपूर्ण देशामध्ये त्यावेळेस गाजलेलं होतं. तो 1927चा तो काळ आणि बाबासाहेबांच्या विचारांची जी धार होती, परिवर्तनाच्या विचाराची धार, त्या सगळ्या चळवळीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आलेले होते. ताईंनी पंजाबराव देशमुखांवर आपलं लिखाण केलेलं आहे, त्यांचं पुस्तक त्यासाठी प्रसिद्ध आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या अस्पृश्यतेच्या कार्याकडे तुम्ही कसं पाहता विदर्भाच्या दृष्टीनं? भाऊसाहेबांच्या त्यांच्या कार्याकडे एक समतावादी विचारांचे होते भाऊसाहेब, आणि महात्मा फुल्यांच्या आणि शाहू महाराजांच्या विचारांचा जो प्रभाव आहे तो त्यांच्यावर फार होता. आणि म्हणून या देशामध्ये एक कृषी तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते, किंवा कृषी मंत्री म्हणून, किंवा कृषीमधले एक फार मोठं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. परंतु सामाजिक समतेच्या चळवळीत भाऊसाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आणि एक आता सध्याचा विचार जर केला, सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या संदर्भामध्ये जे काही बोललं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला येवल्याला घोषणा केली, धर्मांतराची घोषणा केली, आणि नंतर त्यांनी 1955च्या नंतर आसपास त्यांनी धर्मांतरणसुद्धा केलं. परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून म्हणा की आपल्याला धर्मांतराचं किंवा चॉईस ऑफ रिलिजनचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये मात्र जी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे किंवा सामाजिक सांस्कृतिक वर्तुळामध्ये चालू आहे की धर्मांतराचा जो कायदा आहे तो रद्द केला पाहिजे. मला हे समजून घ्यायला आवडेल की बाबासाहेबांची धर्मांतराचा जो म्हणजे धर्मांतर चॉईस ऑफ रिलिजन याच्या ह्या विषयाच्या मागची बाबासाहेबांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे?
त्यावेळेला? बाबासाहेबांनी धर्मांतराचा जो विचार केला, या देशाची विषमतावादी जात व्यवस्था ही जास्त चटके देणारी होती आणि बाबासाहेब हे स्वतःच्या त्या वेदना त्यांनी भोगल्या होत्या, त्या जाणीवेतून ते आले होते. ते म्हणा किंवा महात्मा फुले म्हणा, म्हणजे लग्नाच्या वरातून हाकलून देण्याचा प्रसंग, यातून ही माणसं म्हणजे याच्याकडे गेली. नंतर शाहू महाराजांना जे पुराणोक्त आणि वेदोक्त जे प्रकरण होतं, यातून झालेल्या जखमा. तर बाबासाहेबांनी सुद्धा इथल्या हिंदू धर्मवाद्यांची वाट पाहिली की तुम्ही आम्हाला माणूस म्हणून वागणूक द्या, आम्ही फक्त मानवता म्हणून एक इक्वॅलिटी जी असते माणसांमधली, की तुम्ही आम्हाला जे समजता की आम्ही अगदी खालचे आहोत, शूद्र आहोत, आम्हाला पाण्याला हात लावण्याचा अधिकार नाही, आम्हाला तुमच्या घरात सरळ येण्याचा अधिकार नाही, आम्हाला मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार नाही. तर माणसाप्रती जी ही घृणा आहे, ही जर तुमच्या धर्मामध्ये असेल तर तो धर्म माणसाला न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून फार मला वाटते जवळपास 32 वर्षाचा तो कालावधी गेला. खूप वर्ष बाबासाहेबांनी वाट पाहिली आणि शेवटी सर्व धर्माचा अभ्यास करून त्यातही त्यांनी अतिशय मानवतावादी आणि विज्ञानवादी, विवेकवादी असलेल्या बौद्ध धर्माकडे ते वळलेत. म्हणजे आपल्या एक लक्षात घेतलं पाहिजे की ताईंच्या बोलण्यातून एक असा निष्कर्ष निघू शकतो की बाबासाहेबांनी म्हणजे लगेच धर्मांतराची घोषणा केली आणि दुसऱ्याच वर्षी धर्मांतर केलं, असं काही झालेलं नाही आहे. जवळपास 30 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी विविध धर्माचा अभ्यास केला ताईंच्या म्हणण्यानुसार, आणि बाबासाहेबांनी धर्मांतरण केलं. आणि हे चॉईस ऑफ रिलिजनचं जे स्वातंत्र्य आपल्याला घटना देते आहे, तर त्याच्यामागं बाबासाहेबांचा जो हा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव अभ्यासाचा आहे किंवा सामाजिक अनुभवांचा आहे, तो प्रचंड मोठ्या प्रमाणात उभा आहे आणि त्याच्यातूनच मग संविधानामध्ये हे आलेलं आहे, असा याच्यातून निष्कर्ष निघतो. ताई, अजून एक गोष्ट अशी आहे की या संपूर्ण आताचं जे सध्या ह्या 10-12 वर्षात समाजाचं सांस्कृतिक क्षेत्रातलं जे वातावरण आणि विशेषतः साहित्य क्षेत्रातलं एक जे वातावरण गढूळ झालेलं आहे, म्हणजे साहित्य क्षेत्रात राजकारण शिरलेलं आहे. आपल्याला आताच गेल्या काही महिन्यांच्या पहिले साहित्य क्षेत्रातल्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे काही राजकारण झालं आणि मोठ्या प्रमाणात दबावाचं राजकारण झालं, तर या पार्श्वभूमीवर एक साहित्यिक म्हणून तुम्हाला सध्याचं जे साहित्य विश्व आहे त्याच्या हालचालींबद्दल काय वाटतं? तर काय भविष्य असू शकते त्याचं अशा आता वातावरणात? राजकारणाचा आणि साहित्याचा जो संबंध आहे, तर यशवंतराव चव्हाण हे लेखक होते, फार मोठे साहित्यिक होते, पण त्यांनी या पद्धतीचं राजकारण केलं नाही किंवा या पद्धतीचा साहित्यामध्ये त्याचा कुठे संबंध आला नाही. त्यांचं साहित्य हे एक माणसाला माणूसपण देणारं, नम्रतावादी ज्याला आपण म्हणू, किंवा विनयशीलता त्या साहित्यामध्ये होती. परंतु आपण पाहिलेलं आहे की समाजामध्ये जो विद्रोह झाला, ज्याला आपण दलित साहित्य म्हणतो, त्या साहित्यातून समाजाच्या जाणीवा, त्या संवेदना आणि वेदना दलित साहित्याने समोर आणल्या. तिथून माणसं कळायला लागली की अशा पद्धतीचं सुद्धा दुःख एक समाजामध्ये आहे. साहित्य म्हणजे एक संवेदना, आणि लेखक आणि कवी म्हणजे हे समाजाचं संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून काम करत असतं लिहित असताना, की समाजामध्ये काय घडत आहे. म्हणजे एवढा बारीक अभ्यास आणि एवढं निरीक्षण, जिवंत निरीक्षण लेखक आणि कवीच्याच फक्त त्या दृष्टीतून येऊ शकतं. इतकी ताकद त्या साहित्यामध्ये असते. विद्रोही साहित्य इथे आलं, नामदेव ढसाळ्यांसारखी माणसं आली, यशवंत मनोरांसारखे लोक आले, शरणकुमार लिंबाळे, दया पवार, बलूत, अक्करमाशी, हे सगळं, लक्ष्मण माने, हे सगळ्या भटक्या, विमुक्त आणि वस्तीबाहेर राहणाऱ्या लोकांचं दुःख साहित्याने मांडलं. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा होता. तिथे तुम्हाला कुठे राजकारणाचा लवलेश दिसणार नाही. परंतु नंतर महिलांचं साहित्य आलं, ज्याच्यामध्ये अंतस्फोटवाल्या आपल्याला नागपूरच्या कुमुदताई पावडे प्राध्यापक, नंतर ह्या आपल्या उर्मिलाताई पवार आहेत, अलीकडे तारा भवाळकर आहेत. तर ही बरीचशी नावं आपल्याला अशी घेता येतील की ज्यांनी खऱ्या अर्थानं साहित्याला न्याय दिलेला आहे. पण आज जर आपण पाहिलं की साहित्यिकांचे जे सत्कार होतात त्यामध्ये सुद्धा राजकारण आलेलं आहे. त्यांच्या पक्षाची बाजू मांडणारे साहित्यिक सत्काराला पात्र ठरत आहेत. साहित्यामध्ये त्या दम असो नसो, पण तरी सुद्धा त्यांना डोक्यावर घेतलं जातं. इव्हन अध्यक्षपद निवडताना सुद्धा साहित्य संमेलनाचं आपल्या विचारांचा माणूस आहे का याचा विचार केला जातो आणि त्याला अध्यक्षपद दिलं जातं. तर ही फार मोठी शोकांतिका आहे, फार मोठं दुःखदायक आहे. आपण पाहतोय की मागे शेतकरी संघटनेचे चंद्रकांतची वानखडे, ज्यांचं खूप मोठं योगदान आहे चळवळीमध्ये, त्यांना अध्यक्षपद देण्यात येणार होतं अमरावतीच्या एका संमेलनाचं.
तर त्यांच्या त्या भाषणावरून त्यांनी अगदी वस्तुस्थिती लिहिली बरोबर. होती. जिवंतपणा होता त्याच्यामध्ये, बरोबर. समाजाचं दुःख होतं, आजच्या व्यवस्थेवर प्रहार होते. तर त्यांना नाकारण्यात आलं आणि नाकारणारी माणसं एवढी खूप बुद्धिवादी होती असंही नाहीये. म्हणजे अशी जर माणसं एवढ्या सगळ्या श्रेष्ठ लोकांना जर नाकारत असेल तर खरंच आजच्या या ज्या प्रस्थापित जी व्यवस्था इथे चालू आहे तर इथे खऱ्या माणसांची किंमत होऊन राहिली का, त्यांच्या साहित्याची किंमत होऊन राहिली का, असा प्रश्न वारंवार आपल्याला तयार होतो. आणि खरे साहित्यिक जे आहेत ते आज दडलेले आहेत. बरोबर. खरे साहित्यिक या समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याची इच्छा असूनही हा. ते साहित्य लिहून राहिले नाही. एक प्रकारची दहशत इथल्या समाजव्यवस्थेने, इथल्या राज्यव्यवस्थेने, म्हणजे जी आज प्रस्थापित सत्ता आहे या सत्तेने निर्माण केलेली आहे असं मला वाटते. सत्तेमध्ये म्हणजे यांनी मोठमोठी माणसं सुद्धा लेखक म्हणून आपण यांचा विचार केला. श्रीलंकेश त्या होत्या, बरोबर. त्यांच्यासोबतचे एक त्यांचं नाव मला आठवत नाही आहे, कलबुर्गी होते. तर कलबुर्गी आणि यांना संपवलं यांनी, कारण ते खरं लिहत होते, सत्य लिहत होते आणि समाजाची जी विस्कटलेली जी घडी आहे किंवा समाजाचं नियंत्रण कोणाच्या हातात आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. तर यासाठी त्यांना निषिद्ध मानण्यात आलं, म्हणजे त्यांना संपवण्यात आलं. तर ती दहशत समाजातल्या लेखकांवर आहे, चांगलं लिहिणाऱ्या लेखकांवर. म्हणून चांगलं साहित्य सुद्धा आज बाहेर येत नाही आहे. तर या पद्धतीचा आपल्याला साहित्यावर परिणाम झालेला दिसतोय इथल्या राज्यव्यवस्थेचा. आपण पाहिलं आहे की ताईंनी अत्यंत स्पष्टपणे ह्या सगळा खुलासा इथं केलेला आहे. त्या क्षेत्रामध्ये वावरणारे आहेत. एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये जो समतेचा विचार पेरला, पुढे तोच धागा घेऊन महात्मा फुलेंनी विषमतेच्या विरोधामध्ये साहित्याची निर्मिती केली. अगदी महात्मा फुले जिवंत होते आणि ते साहित्य निर्माण करत होते त्यावेळेसुद्धा त्यांच्या साहित्यावर, विचारावर टीकेची झोड उठवण्यात आलेली होती. म्हणजे साहित्य हे प्रमाण भाषेमध्येच असलं पाहिजे किंवा एखाद्या सोफिस्टिकेटेड कम्युनिटीमध्ये तयार झालेली विचारधारा त्या साहित्यामध्ये असली पाहिजे. तो विचार सोफिस्टिकेटेड समजल्या जाणाऱ्या त्यावेळच्या तथाकथितांचा जो विचार आहे ते म्हणजे साहित्य अशा प्रस्थापित चौकटीला उद्ध्वस्त करत एक वेगळा विचार आणि अगदी बोलीभाषेमधला विचार महात्मा फुलेंनी मांडला. आजही महात्मा फुल्यांच्या साहित्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते की ते साहित्याच्या चौकटीत बसत नाही, त्यांची भाषा ही खेळूत आहे किंवा ती साहित्याच्या प्रवाहामध्ये दिसत नाही, अशा अनेक पद्धतीचे आरोप फुले साहित्यावर केले जातात. परंतु फुले साहित्यांमधून जे शेतकऱ्याचा प्रश्न असेल, सांस्कृतिक दहशतवादाच्या विरोधात जे काही फुलेंनी लिखाण केलेलं आहे, असूड ओढलेले आहे, त्यांच्या साहित्याला असूड साहित्य म्हटलं जातं. ते त्याच्याचसाठी म्हटलं जातं की विषमतेवर असूड त्यांनी ओढले. ताई, मला हे जाणून घ्यायला आवडेल की ज्या वेळेस महात्मा फुले लिहत होते, शेतकऱ्याचा असूड असेल, गुलामगिरी असेल, तोच धागा बाबासाहेबांनी पुढे आपल्या चळवळीमध्ये आणला आणि फुलेंना आपलं सामाजिक गुरु मानलं. आणि सामाजिक गुरु मानल्यानंतर फुलेंनी ज्या समतेच्या मूल्यासाठी संपूर्ण प्राणार्पण केलं, शेवटच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपली बोली आणि लेखणी झिजवली, तोच विचार संविधानामध्ये आला. आणि मूलभूत अधिकार जर आपण पाहिले संविधानामधले तर आपल्याला फुलेंच्या साहित्याची मोठी छाप त्याच्यावर आपल्याला दिसते. परंतु संविधानाचं आजच्या परिस्थितीमध्ये भवितव्य काय, असा प्रश्न संपूर्ण देशासमोर पडलेला आहे. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी हा विषय उचलून धरला की संविधान धोक्यात आहे. मला हे जाणून घ्यायला आवडेल एक तुमच्याकडून साहित्यिक म्हणून की संविधान धोक्यात आहे या स्टेटमेंटकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता? पहा, संविधान बाबासाहेबांनी जेव्हा लिहिलं किंवा ते संविधान समितीचे अध्यक्ष होते त्यामध्ये जी कमिटी होती त्यामध्ये मोठमोठे विचारवंत होते, बुद्धिवादी लोक होते आणि एकेका मुद्द्यावर भरपूर दिवस चर्चा चालायच्या, चिंतन चालायचं, त्यांची मतं घेतल्या जायची आणि त्यातून एक एक कलम तयार होत गेला. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हा संविधानाचा पाया आहे. संविधान जेव्हा तयार झालं, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यामध्ये होते. संविधान तयार करत असताना बाबासाहेबांवर एक फार मोठी जबाबदारी होती. लोकांचे विचारही त्यांना, म्हणजे सगळ्यांचे विचार लक्षात घेऊन त्यांना ते लिहावं लागलं, त्यांच्यावरही दडपण होतं.
परंतु हे सगळं करत असताना या देशामधली जी एक सामान्य माणसामध्ये त्यांनी जे एक एनर्जी दिली की मी भारतीय आहे, हा जो विचार आहे, हा विचार आजच्या काळात जर प्रभावीपणे राबवला गेला असता संविधानातून की मी फक्त भारतीय आहे, ना मला जात आहे, लिंग आहे, ना पंथ आहे, मी माणूस आहे, मी भारतीय आहे, ही भावना जी त्यांनी याच्यामधून संविधानातून आपल्याला दिली, ती भावना पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे प्रस्थापित सत्ता राबवत नाही. इथे जात समोर येते, इथे धर्म समोर येतो, इथे पंथ समोर येतो, इथे स्त्री पुरुष विषमता समोर येते, इथल्या रूढी परंपरा अनिष्ट प्रथा यातून माणसांचे जीव जातात. आपण पाहिलेलं आहे की किती भोंगळवाद इथे आहे अंधश्रद्धेमध्ये. तो आपला खरात सारखा माणूस पुढे होता आणि इतके वर्ष तो म्हणजे लपलेला राहतो, त्याच्याकडे राजकारणी जातात, सुज्ञ माणसं जातात, बुद्धिवादी जातात, चांगले अधिकारी जातात, अधिकारी बाया जातात, तरी कोणाच्याही डोक्यामध्ये असा विवेकवाद येत नाही की हे खरं असेल का. म्हणजे ही जी बुद्धी मारलेली आहे ही मनुवाद्यांनी तुमची बुद्धी मारलेली आहे, याला मनुवाद कारणीभूत आहे. म्हणजे हे जे आज संविधान धोक्यात आलेलं आहे, तर हे धोका जो आहे हा मनुवाद्यांकडून आहे. मनुवाद्यांकडून बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे संविधानाला धोका कशापासून आहे, तर राजकीय पार्ट्यांपेक्षाही अधिक जो धोका आहे तो मनुवाद्यांकडून अधिक आहे. जे राजकीय पार्ट्यांमध्ये पण तुम्हाला दिसतात, समाजामध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये तुम्हाला दिसतात, तर ह्या सगळ्यांचा धोका संविधानाला आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की ताईंची ओळख एक साहित्यिक म्हणून सुद्धा आहे. त्यांनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं चरित्र पण लिहिलेलं आहे. त्यांच्या कविता या सामाजिक आशयाच्या कविता आहे आणि सामाजिक व्यंगावर भाष्य करणाऱ्या त्या कविता आहे. ताईंचं एक पुस्तक आहे जे आता हल्ली आपल्याकडे आहे आणि हा मला वाटतं कविता संग्रह आहे आणि याचं नाव आहे वेशीवरचं सूर्य. तर आपण ताईकडून या पुस्तकामधल्या एखाद्या कवितेच्या 4 ओळी ऐकून घेऊया. म्हणजे ताईंचं जे साहित्य आहे ते नेमकं कशावर भाष्य करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती होईल. सामाजिक आशयाच्या ह्या कविता आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. बघावलं कविता, अगदी सुरुवातीची कविता म्हणते मी. चालेल. याला बाहा कल्याणकरांची प्रस्तावना आहे या कविता संग्रहाला. ही कविता आहे सूर्य. सख्या तुझ्या स्वप्नात दिसतोय मला हरेक गावाच्या वेशीवर टांगलेला एक नवा सूर्य. तुझ्या डोळ्यात अलीकडे आकाराला येत आहे आंबेडकर फुल्यांच्या चळवळीचं पर्व. क्या बात आहे, वा. प्रत्येक कूस वळवताना मला एक ध्यास असतो, हरेक गावात निळा सूर्य उगवल्याचा भास असतो. क्या बात. त्याही दिवशी शांत काळोखात प्रश्न तुझा एक, त्याही दिवशी शांत काळोखात प्रश्न तुझा एक, सखे कविता पेरून भाकरी उगवता येतील का नाही. क्या बात आहे, मस्त. कविता वाचून माणसांची मनं तयार होत असतात. कविता वाचून माणसांची मनं तयार होत असतात. स्वतःचा उद्वेग शांत करण्याचं समाधान आणि दुसऱ्याचं दुःख वेशीवर टांगण्याची किमया तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीच्या टोकावरच अधिक असते. क्या बात आहे, क्या बात आहे. आताच आपण जी कविता ऐकलेली आहे फारच नितांत सुंदर आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे अनेक आशय शब्दांमधून आपल्यासमोर प्रगट झालेले आहेत. याच कवितेमध्ये एक शब्द होता निळं. आता आपल्याला माहिती आहे उत्तर भारतामध्ये आंबेडकर चळवळीच्या संदर्भामध्ये आंबेडकर चळवळीला डिवचण्यासाठी निळा या शब्दावर राजकीय शेरेबाजी केल्या जाते. म्हणजे बाबासाहेबांनी सुरू केलेल्या समतेच्या चळवळीला काउंटर करण्यासाठी, त्याला तुच्छ लेखण्यासाठी आणि त्याचं अमानवीयकरण करण्यासाठी हे सगळे पर्याय मनुवादी लोक वापरत असतात. हे काही आजचंच नाही आहे. एक शेवटचा प्रश्न जो फार महत्त्वाचा आहे की ताई मला एक सांगा, शाहू फुले आंबेडकर विचारधारा. आता बरीच लोक म्हणतात की महामानवांचा विचार 2026च्या पोस्ट मॉडर्नायझेशनच्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकर असेल, तुकाराम तुकडोजी गाडगेबाबांचा विचार असेल, महापुरुष महास्त्रियांचा विचार असेल, सामाजिक सांस्कृतिक विचार असेल,
त्याची नेमकी प्रासंगिकता आणि त्याचं भवितव्य काय आहे? माझ्या मते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं भविष्य चांगलं आहे, उज्ज्वल आहे. नव्या पिढीनी ते हातात घेण्याची गरज आहे, आपल्या खांद्यावर घेण्याची गरज आहे. कारण शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यावर आधारित आहे. आणि ही जी मूल्ये आहेत, ही मूल्य देशाला सुंदर बनवणारी आणि राष्ट्राला प्रगतीकडे नेणारी आहे. इथे माणसाची माणूस म्हणून ओळख देणारी आहे. ही जी मूल्य आहेत, या मूल्यांना धरूनच संविधान त्यांनी तयार केलं होतं, हेही आपल्याला माहीत आहे. त्यांचा उद्देशच हा होता. त्यांनी कुठल्या पुस्तकातून किंवा ते स्वतःच एक पुस्तक बनले. त्यांनी स्वतःच दिशा ठरवल्या या देशाच्या संपूर्ण सिच्युएशनचा विचार करून, की इथला बहुजन समाज जो एक वंचित घटक, याला ना शिक्षणाचे अधिकार आहेत, म्हणजे तोपर्यंत त्यांच्यासाठी कोणीच काही केलं नाही. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना स्वतःचं संपूर्ण जीवन द्यावं लागलं शिक्षणासाठी. आणि ते असं म्हणायचे की शिक्षण हे वरच्या स्तरातून खाली न येता खालच्या स्तरातून वर जायला पाहिजे. आज हा सिद्धांत इथल्या प्रस्थापित सत्ता व्यवस्थेने पूर्णपणे नाकारलेला आहे. बहुजन समाजाच्या जी मुलं म्हणजे कमी गरिबीमध्ये जगणारी, किंवा कारण बहुजन समाजाची परिस्थिती आजही खराबच आहे. ओबीसींच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. झालेल्या खाजगीकरणामध्ये लोक पैसा भरू शकत नाही शिक्षणाला. एवढा साधा ITI जरी करतो म्हटलं तरी प्रचंड पैसा भरावा लागतो. म्हणून हा समाज जो अज्ञानाकडे वळतोय, आणि हे त्यांना, हे मनुवादी विचारांना पाहिजे आहे. कारण हे जर केलं तरच त्यांची जी सत्ता आहे ती जिवंत राहू शकते, हे त्यांना माहित आहे. हे जेवढे बयाड बनतील तेवढी आपण इथे आपली सत्ता राबवू शकतो, आपली सिंहासनं अढळ राहतील. कारण ओबीसींना आरक्षण न देण्यामागे तोच उद्देश आहे. त्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त म्हणजे ओबीसी आहे तिथे, आणि हा जर ओबीसी जागृत झाला तर उद्या हा आपल्याला सवाल करणार आहे, आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकणार नाही, किंवा या देशामध्ये राहणं सुद्धा आपल्याला कठीण होईल. असा तो मुद्दा आहे. तुम्हाला हा, म्हणजे म्हणजे त्या विचार जर आपण सोडला शाहू फुले आंबेडकरांचा, तर आपल्याला इथलं सामाजिक क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल, त्याच्या प्रगतीच्या दिशेने पाऊल सुद्धा पुढे टाकता येणार नाही, ते जर टाळलं तर. आज आपण भेटलो ते सराटकरताईंशी. सराटकरताई बऱ्याच वर्षाच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी काम करतात. परिवर्तनवादी अनेक चळवळींमध्ये त्या सहभागी होतात, साहित्य संमेलनामध्ये जातात. मित्रो, आपल्या या चॅनलचा उद्देशच हा आहे की सर्वसामान्य जे कार्यकर्ता मंडळी आहे, खेड्यांमध्ये आहे, लहान शहरांमध्ये आहे, परंतु त्यांना जो बोलण्याचा स्पेस आहे या तरी काळामध्ये फार कमी झालेला आहे, संकोच त्या स्पेसचा झालेला आहे. तो स्पेस त्यांना प्रदान करण्यासाठी आपलं चॅनल नेहमी मदत करणार आहे. आपण नेहमी आपल्या या कलम 19 या चॅनलच्या माध्यमातून अशी सगळी लोक जी चळवळीमध्ये आहे परंतु पडद्यामागे आहेत, त्यांना स्पेस फारसा उपलब्ध झालेला नाही, अशा सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. पुढच्याही वेळेला एका वेगळ्या एपिसोडमध्ये एका वेगळ्या कार्यकर्त्यासोबत एका वेगळ्या विषयावर बोलूया. तोपर्यंत माझं चॅनल कलम 19ला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला हा विचार पटत असेल तर हा विचार शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा. ताई, तुम्ही मला वेळ दिला याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. मी पण आपले आभारी आहे.